मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध अरुंधतीला घरी कशी जाणार आहेस असं विचारतो. तेव्हा अरुंधती रिक्षाने जाणार आहे, आईंच्या तब्येतीची काळजी वाटली म्हणून आले सॉरी असं बोलते. त्यावर अनिरुद्ध, बरं झालं तू आलीस, आईला तुला भेटून बरं वाटलं. मुलांना आई आप्पांना भेटायला तू इथे येत जा, बाकी सगळं जाऊ दे, परंतु माझ्या मुलांनी आईवडिलांनी मला आनंदी राहायला हवं. मी त्यांना खूप दुखावलं आहे, त्यांना तुझी गरज आहे. घर कोणाच्या नावावर आहे ते सोडून दे, माझ्यासाठी हे घर फक्त माझ्या आईवडिलांचं आहे, त्यांच्यासाठी तू इथे येत जा. तेव्हा अरुंधती स्पष्टपणे सांगते की मी आई आप्पांसाठी इथे येत जाईन, परंतु माझा अपमान झालेला मला चालणार नाही. मी प्रेमाने इथे यायचं, तुम्ही त्याचे चुकीचे अर्थ काढायचे, मला नाही ते बोलायचं, ते मला अजिबात जमणार नाही. मी संजनाला सांगितलं ते तुम्हालाही सांगते. मी तुमच्यापासून अंतर ठेवते, तुम्हीही तेच करा. तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीला सांगतो, तू संजनाचं बोलणं या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दे. ती खूप बदलली आहे, कदाचित ती अशीच असेल. आत्ता मला कळतंय, तू तुझा घरावर हक्क असूनही कधी गाजवला नाहीस. तिने तर हे घर ओरबाडून घेतलं, परंतु मी असं काही होऊ देणार नाही. मी माझ्या मुलांचं घर इतक्या सहजासहजी तिच्या हाती जाऊ देणार नाही. वाटलं तर लीगली तिच्याशी फाईट करेल. आता मला फार वाईट वाटतंय. या सगळ्यामुळे ती संजना माझ्या मनातून उतरली आहे. मी तिची इनसेक्युरिटी समजू शकतो, परंतु तिने माझ्याशी फ्रॉड केला ते मला अजिबात आवडलं नाही. माझा संजनाशी लग्न करण्याचा निर्णय चुकला, मी खूप एकटा पडलोय असं रडतच बोलतो. तेव्हा ते सर्व संजना ऐकते तर तिला मोठा धक्काच बसतो. अरुंधती काही न बोलता लगेच तिथून निघून जाते. संजना खूप रडत असते. तर दुसरीकडे अभि कांचनच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करत असतो. तेवढ्यात अनघा तिथे येते व टेन्शन घेण्यासारखं काही नाही ना असं अभिला विचारते. तेव्हा अभि, आपल्याला 24 तास मॉनिटर करावं लागेल, आप्पांना सांग आता तरी आजीशी नीट बोला असं सांगतो. तर तेव्हा अनघा सांगते, आप्पांनाही आजींची काळजी आहे, आत्ता ते त्यांच्याजवळच बसलेले आहेत. तेव्हा अभि, आजी आप्पांना बोलली त्याचं गिल्ट तर तिला आहेच, परंतु त्यापेक्षा जास्त त्रास संजनाने फसून सर्व घर स्वतःच्या नावावर करून घेतलं याचा होत असेल, कारण आत्ता कुठे आजीचा विश्वास संजनावर बसायला लागला होता असं बोलतो. तेव्हा अनघा, खरंच असं करता येतं की सर्व काही संजना नाटक करत आहे? एवढी मोठी प्रॉपर्टी असं फसून स्वतःच्या नावावर करता येते का, ते आपल्याला पाहायला हवं. त्यासाठी आपण एखाद्या वकिलांकडे जाऊयात. यश पण आशुतोष व नितीन सरांना विचारणार आहे असं बोलते. तर तेव्हा अभि, मी माझ्या वाडवडिलांची प्रॉपर्टी संजनाच्या घशात जाऊ देणार नाही, आपण वकिलांना भेटू असं सांगतो. तेवढ्यात यश तिथे येतो व आई कुठे आहे असं विचारतो. तेव्हा अनघा, ताई मघाशीच घरी गेल्याचं सांगते. तेव्हा यश, एवढ्या रात्री ती एकटी कशी जाणार, मी तिला सोडवायला जाणार होतो असं बोलून लगेच तिथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अरुंधती आशुतोष व नितीनला सांगते, संजनाने सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतली. आम्ही तुम्हाला हेच विचारणार होतो की तुम्ही एवढ्या प्रॉपर्ट्यांचे व्यवहार करता, ऑफिसमध्ये कायदेशीर सल्लेगारांची टीम आहे, ते काही मदत करू शकतील का, की सगळं हातातून गेलं आहे असं विचारते. तेव्हा नितीन, असं काहीही होणार नाही, तू ते पेपर्स आम्हाला दाखवायला आण असं सांगतो. तेव्हा अरुंधती, मी ते पेपर्स कसे आणू, संजना मला ते देणारच नाही असं सांगते. त्यावर नितीन बोलतो, आपल्याला ते पेपर्स लागतील, कारण ते पेपर्स बघितल्यानंतरच आपल्याला सर्व काही कळेल, परंतु संजनाने जे काही सांगितले त्यावरून हे शक्य आहे असं मला तरी वाटत नाही. तेव्हा आशुतोष, मलाही तसं वाटत नाही. हा काय पासिंग द पार्सलचा गेम आहे का, हा प्रॉपर्टी इश्यू आहे, त्यामध्ये नॉमिनीज असतात, काही करायचं असेल तर विटनेस लागतात. असं असतं तर जगातील कुठलीही प्रॉपर्टी कोणीही आपल्या नावावर करून घेतली असती.
तेव्हा अरुंधती सह्या तर खऱ्या आहेत, परंतु त्या फसून घेतल्या आहेत आणि हे सर्व पैसे देऊन तिने करून घेतलं आहे असं संजना म्हणत असल्याचं दोघांना सांगते. त्यावर आशुतोष हे इतकं सोपं नाही. नितीन म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला ते पेपर्स बघायला मिळायला हवे. तसंच संजनाचा वकील कोण आहे याची माहिती नितीनला काढण्यासाठी सांगतो. तर नितीन होकार देतो व अरुंधतीला आप्पांना सांग, अजिबात काळजी करू नका असं बोलतो. तर आशुतोष अरुंधतीला सांगतो, हा राहत्या घराचा प्रश्न आहे, लीगली लढा, परंतु काहीही झालं तरी संजनाला ती जागा हडप करू देऊ नका. तेव्हा अरुंधती संजना खूप विचित्र वागत असल्याचं सांगते. तर आशुतोष एखाद्याला फसवल्यानंतर काय काय भोगावं लागतं हे संजनाला कळू देत असं बोलतो. तेवढ्यात शेखर तिथे येतो व अरुंधतीला, मला गौरी भेटली होती, तिच्याकडून मला सर्व काही कळलं आहे, आपण भेटून बोलूयात असं सांगतो. तेव्हा अरुंधती शेखरला, मी आत्ता यांच्याशी लीगली काही करता येईल का याबद्दलच चर्चा करत होते असं बोलते. तेव्हा शेखर सांगतो, जंगलातील प्राण्यांना माणसांचे कायदे कळत नाही, त्या संजनाला वठणीवर कसं आणायचं ते मला चांगलंच माहिती आहे. तिच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही. घास असा घ्या किंवा असा घ्या, काही होणार नाही. तिला घासच घेऊ द्यायचा नाही, उपाशी ठेवायचं. तेव्हा तिची अक्कल ठिकाण्यावर येणार. ही बाई एक दिवस घरातील सर्वांना बाहेर काढणार आणि एवढंच नाही तर अनिरुद्धच्या पण बुडावर लाथ मारणार आहे. वाटलं तर माझ्याकडून लिहून घ्या, ही संजना म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असलेली गाडी आहे. किती पण सर्व्हिसिंग करा परंतु काही फरक पडत नाही, कारण इंजिनच डबडं आहे. तिने यावेळी खूप मोठा गेम केला आहे. अन्याशी लग्न करायचं म्हणून तिने सगळं घर माझ्या नावावर केलं आणि आता यांचं घर घशात घालत आहे. आपली पचनशक्ती काय, आपण गिळतोय काय याचा विचार ती करत नाही. व अरुंधतीला सांगतो, आपण कायद्याची मदत घेऊ परंतु संजनाला सोडायचं नाही. कायदा शिक्षा देऊ शकला नाही तर आपण हिला शिक्षा द्यायची. या संजनाचं काय करायचं ते मी बघतो असं बोलून शेखर निघून जातो. तेव्हा नितीन मला शेखरचं म्हणणं पटत असल्याचं सांगतो. तर अरुंधती संजना सर्वांना त्रास देईल म्हणून घाबरते. तेव्हा नितीन आशुतोष तिला समजवतात. नितीन लवकर घरी जाण्यासाठी निघतो. तेव्हा आशुतोष मी व अरुंधती वर्षाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणार असल्याचं सांगतो. तर नितीन मला फोन करा असं बोलत निघून जात. तर दुसरीकडे विमल स्वयंपाक करत असताना सुखाचे चांदणे हे गाणं गुणगुणते. तेवढ्यात कांचन तिथे येते. तर विमल कांचनची माफी मागत आज यायला उशीर झाला कारण अबोलीची परीक्षा चालू आहे असं सांगते. त्यावर कांचन काहीही हरकत नाही, कारण आपल्याकडे अभि सोडला तर बाकी कोणाचीही ऑफिसला जाण्याची घाई नसते. तू अबोलीचं सर्व काही आवरून येत जा असं बोलते. ते ऐकून विमलला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा कांचन विमलला, गायचं का थांबवलंस? अरुंधती असताना सतत किचनमधून काहीतरी गुणगुणल्याचा आवाज यायचा. आता सर्व शांत असतं, तू तरी काहीतरी म्हणत जा म्हणून सांगते. तेव्हा विमल स्वतःला चिमटा घेते व हे खरं आहे का आजी, तुम्ही मला कामावरून तर काढून टाकणार नाही ना असं विचारते. तेव्हा कांचन रडतच नकार देते व अरुंधतीने मला समजावलं, तू सुद्धा इतके दिवस माझा राग सहन केला, तू मला सोडून जाऊ नकोस, मी मरताना सगळे मला माझ्या आसपास हवेत असं बोलते. तर तेव्हा विमल कांचनला, तुम्ही कुठेही जाणार नाही, अजून यश व ईशाताईंचं लग्न आहे, आप्पा आणि तुमचा 100वा लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असं बोलते. तेवढ्यात अनघा तिथे येते व कांचनला आराम करायला जाण्यासाठी सांगते. तेव्हा कांचन अनघाच्या तोंडावरून हात फिरवत, अरुंधती गेली परंतु तुला माझ्यासाठी सोडून गेली, हेच माझं नशीब आहे असं बोलत निघून जाते. तेव्हा विमल अनघाला, संजनाने घर तिच्या नावावर केलं, आता तुम्ही त्या शेखर दादांना बोलावून घ्या, मी त्यांना चांगलं ओळखते, तोच संजनाला वठणीवर आणेल असं सांगते. त्यानंतर अनिरुद्ध आप्पांना, मी आज वकिलांकडे जाणार आहे, हे घर संजनाच्या घशात जाऊ देणार नाही, मी आता संजनाबरोबर राहणार नाही असं सांगतो. तेवढ्यात शेखर अरुंधतीला घेऊन तिथे येतो व अनिरुद्धला, तुला आत्ता समजलं का, मी अगोदरच सांगत होतो, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही, आणलं ना संजनाने तुला रस्त्यावर, तुलाच काय तुझ्या अख्ख्या खानदानालाच तिने रस्त्यावर आणलं, फ्रॅक्चर बंड्या, तुझा मेंदू अगोदरच फ्रॅक्चर आहे म्हणून तू संजनाच्या नादी लागलास, परंतु तू कितीही नालायक असलास ना तरी आई आप्पांची मला काळजी आहे म्हणून मी इथे आलो असं बोलून संजनाला मोठ्याने आवाज देतो.
तेवढ्यात संजना तिथे येते व तुम्ही दोघे जण माझ्या घरात काय करत आहात असं विचारते. तेव्हा शेखर सांगतो, हे घर आई कांचन व आप्पांचं आहे. अरुंधती वहिनीने तुझ्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे. पोलीस तुला अटक करून घेऊन जाणार आहेत असं बोलतो व लगेच पोलिसांना आवाज देतो. तेवढ्यात पोलीस तिथे येतात तर त्यांना पाहून संजनाला घामच फुटतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.